कल्पना करा एका छोट्या आईस्क्रीम पार्लरच्या मालकाची. त्याला रोज एकच प्रश्न सतावतोय. उद्या किती आईस्क्रीम बनवायचे? जास्त बनवले तर वाया जाण्याचा धोका, कमी बनवले तर ग्राहक नाराज. पूर्वी हे उत्तर शोधायला डेटा सायंटिस्टची एक महागडी टीम लागायची. पण आज आपण पाहणार आहोत की ऑटोमेटेड मशीन लर्निंग नावाच्या जादूने तो स्वतः हे काम कसं करू शकतो. अगदी बरोबर. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एका प्रात्यक्षिकातून हा सगळा प्रवास करणार आहोत. आपण एक मॉडेल तयार करणार आहोत जे हवामान, आठवड्याचे दिवस यांसारख्या गोष्टींवरून आईस्क्रीमच्या विक्रीचा अचूक अंदाज लावेल. आणि हे तंत्रज्ञान आता फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. आणि हे करून पाहण्यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत, बरोबर? हो, एक आहे व्यावसायिक अझ्योर मशीन लर्निंग स्टुडिओ आणि दुसरा म्हणजे ब्राउझरमध्ये चालणारा ML लॅब. आणि आज आपण ML लॅब वापरणार आहोत. म्हणजे ही एक सरावाची जागा आहे, सुरक्षित. हो, तिथे चुका करायला पूर्ण माफी आहे आणि क्रेडिट कार्डची पण गरज नाही. चला तर मग त्या आईस्क्रीम पार्लरच्या मालकाला मदत करूया. ठीक आहे? तर कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक जागा लागते, नाही का? आपल्या या डिजिटल प्रयोगासाठी आपण एक वर्कस्पेस तयार करणार आहोत. ही आपली डिजिटल प्रयोगशाळा समजा. वर्कस्पेस ही संकल्पना खूप महत्वाची आहे. ती फक्त एक फोल्डर नाहीये, तर एक अशी व्यवस्था आहे जिथे तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित प्रत्येक गोष्ट, म्हणजे तुमचा डेटा, कोड, तयार झालेले मॉडेल्स, त्यांचे निकाल, सगळं काही एकाच ठिकाणी सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहतं. ओके. यामुळे भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या टीमला तुम्ही काय केलं होतं हे तपासणं सोपं जातं. अच्छा. यालाच रिप्रोड्युसिबिलिटी म्हणतात, जे डेटा सायन्समध्ये खूप महत्वाचं आहे. प्रयोगशाळा तयार आहे. आता प्रयोगासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपला डेटा. आपल्याकडे icecream.csv नावाची एक फाईल आहे. यात आठवड्याचा दिवस, तापमान, पाऊस आणि त्या दिवशी किती आईस्क्रीम विकले गेले याची माहिती आहे. सोपं वाटतंय. हो, पण इथेच खरी गंमत सुरू होते. या डेटामधल्या माहितीला आपण 2 भागात विभागू शकतो. तापमान, पाऊस, आठवड्याचा दिवस यांना फीचर्स म्हणतात. फीचर्स. हो, म्हणजे आपल्या प्रश्नाचे संदर्भ किंवा इनपुट. आणि आपल्याला जे उत्तर शोधायचं आहे, म्हणजे किती आईस्क्रीम विकले गेले, त्याला लेबल म्हणतात. लेबल. ओके. आपलं मॉडेल हेच शिकणार आहे की दिलेल्या फीचर्सवरून लेबलचा अंदाज कसा लावायचा. आता येतोय खरा महत्वाचा भाग. आपण एक ऑटोमेटेड ML जॉब सुरू करणार आहोत. हे असं आहे जसं आपल्या आईस्क्रीम पार्लरच्या मालकाने डेटा सायंटिस्टची एक अख्खी टीम कामाला लावली आहे आणि त्यांना सांगितलंय, हे बघा, हा माझा गेल्या वर्षीचा विक्रीचा डेटा आहे. मला सांगा की यावरून भविष्याचा अंदाज कसा लावता येईल. ही तुलना अगदी अचूक आहे. तुमच्याकडे असलेले सगळे अल्गोरिदम्स वापरून बघा आणि मला सर्वोत्तम उपाय सांगा. बरोबर. ऑटोमेटेड ML मागची कल्पना खूप प्रभावी आहे. पूर्वी डेटा सायंटिस्टला अनेक वेगवेगळे अल्गोरिदम्स हाताने वापरून पाहावे लागायचे, त्यांचे पॅरामीटर्स बदलावे लागायचे. याला हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणतात. बापरे, खूप वेळखाऊ असेल हे. प्रचंड वेळ आणि कौशल्य लागायचं. ऑटोमेटेड ML हे सगळं काम आपल्यासाठी आपोआप करतं. ते शेकडो मॉडेल्स तयार करून त्यांची एकमेकांशी स्पर्धा लावतं आणि त्यातला विजेता आपल्याला देतं. ठीक आहे, तर आपण आता या रोबोट टीमला काही सूचना देऊया. आपण डेटा सेट निवडणार, रिग्रेशन टास्क निवडणार. 1 मिनिट, रिग्रेशन का? छान प्रश्न. आपल्यासमोर 2 मुख्य पर्याय आहेत, रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन आपल्याला गोष्टींची वर्गवारी करायला मदत करतं. म्हणजे एखादा ईमेल स्पॅम आहे की नाही, हो किंवा नाही, किंवा फोटोमध्ये मांजर आहे की कुत्रा. ओके, समजलं. पण आपल्याला आईस्क्रीमची संख्या शोधायची आहे, एक सतत बदलणारी किंमत, संख्यात्मक किंमत. म्हणूनच आपण रिग्रेशन वापरणार आहोत, जे अशा संख्यात्मक अंदाजांसाठी बनवलेलं आहे. समजलं. संख्यात्मक अंदाजासाठी रिग्रेशन. आता पुढची पायरी, आपण आपला डेटा अपलोड करू. पण इथे एक विचित्र गोष्ट आहे. सूचनेनुसार आपण तारीख म्हणजे डेट हा कॉलम निवडणार नाही. थांबा, तारीख तर महत्वाची वाटते ना? बरोबर. म्हणजे सणासुदीच्या दिवशी किंवा वीकेंडला विक्रीवर परिणाम होतोच. आपण तारीख वगळली तर मॉडेल हे कसं शिकणार? हां, खूप चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. थेट तारीख म्हणजेच की 14 डिसेंबर 2025 मॉडेलसाठी निरुपयोगी आहे. का? कारण ती तारीख पुन्हा कधीच येणार नाही. मॉडेल फक्त ती तारीख पाठ करेल, पण त्यातून कोणताही पॅटर्न शिकू शकणार नाही. अच्छा. पण तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे. त्या तारखेत लपलेली माहिती महत्त्वाची आहे. म्हणूनच डेटा सायंटिस्ट फीचर इंजिनिअरिंग नावाची एक गोष्ट करतात. फीचर इंजिनिअरिंग? हो. ते तारीख कॉलममधून आठवड्याचा दिवस, महिन्याचं नाव
असे नवीन उपयुक्त कॉलम्स तयार करतात. या गोष्टी पुन्हा पुन्हा येतात आणि मॉडेलला पॅटर्न शिकायला मदत करतात. वा, म्हणजे थेट तारखेपेक्षा त्यातून काढलेली माहिती जास्त कामाची असते. हुशारी आहे. अगदी. आपल्या डेटासेटमध्ये डे ऑफ वीक हा कॉलम आधीच तयार करून दिलेला आहे. ठीक आहे. मग आपण आईस्क्रीम सोल्ड या कॉलमला आपल्या लक्ष म्हणून निवडूया. आणि आता येतो एक महत्वाचा भाग, मर्यादा, लिमिट्स. आपण 15 मिनिटांची वेळ मर्यादा आणि 0.9चा मेट्रिक स्कोर थ्रेशोल्ड सेट करणार आहोत. हे म्हणजे त्या रोबोट टीमला सांगण्यासारखं आहे की तुमच्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत आणि जर 90% अचूक उत्तर मिळालं तर काम थांबवा, बेल वाढवू नका. बरोबर. पण यामागे एक अजून खोल विचार आहे. क्लाउडवर काम करताना प्रत्येक सेकंदाचे पैसे लागतात. हो, ते तर आहेच. मर्यादा लावल्याने खर्च नियंत्रणात राहतो. पण मेट्रिक स्कोर थ्रेशोल्ड ही संकल्पना पुरेसं चांगलं म्हणजे गुड इनफ या तत्वावर आधारित आहे. म्हणजे 90% अचूकतेवरून 91% अचूकतेवर जाण्यासाठी कदाचित दुप्पट वेळ आणि पैसे लागतील. बापरे. आपल्याला तेवढी सूक्ष्म अचूकता गरजेची आहे का? अनेकदा नसते. त्यामुळे आपण वेळ, पैसा आणि अचूकता यात एक संतुलन साधतो. हे तर आयुष्याच्या तत्वज्ञानासारखं वाटतंय. चला, सगळ्या सूचना दिल्यात. सबमिट बटन दाबूया आणि एक कॉफी ब्रेक घेऊया. हो, कारण आपली रोबोट टीम आता कामाला लागली आहे. चला, कॉफी पिऊन झाली आणि इथे निकाली तयार आहे. सिस्टीमने अनेक मॉडेल्सची चाचणी घेतली आणि एका विजेत्याची निवड केली आहे. त्याचं नाव आहे लाईट GBM. हे नाव तर एखाद्या साय-फाय सिनेमातल्या शस्त्रासारखं वाटतंय. हो, तुमचं निरीक्षण बरोबर आहे. ही नावं थोडी विचित्र वाटू शकतात. लाईट GBM हे लाईट ग्रेडियंट बूस्टिंग मशीनचं संक्षिप्त रूप आहे. ओके. हे एका विशिष्ट प्रकारच्या अल्गोरिदम कुटुंबातील आहे, ज्याला ट्री बेस्ड मॉडेल्स म्हणतात. हे मॉडेल्स एखाद्या जर तर म्हणजे इफ एल्स प्रश्नांची मालिका विचारून निर्णय घेतात. उदाहरणार्थ, जर तापमान 70 अंशांपेक्षा जास्त असेल तर विक्री वाढेल, पण जर त्याच वेळी पाऊस पडत असेल तर विक्री थोडी कमी होईल. असे अनेक छोटे छोटे निर्णय एकत्र करून ते एक शक्तिशाली अंदाज तयार करतात. म्हणजे हे मॉडेल एक खूप हुशार डिटेक्टिव्ह आहे. अगदी, जो अनेक छोट्या छोट्या सुगाव्यांवरून मोठ्या रहस्याचा उलगडा करतो. पण एक प्रश्न आहे, हे सगळे काळ्या पेटीसारखं म्हणजे ब्लॅक बॉक्स नाही का वाटत? म्हणजे सिस्टमने सांगितलं की लाईट GBM सर्वोत्तम आहे आणि आपण ते मान्य केलं, पण त्याने हा निर्णय का घेतला हे आपल्याला कसं समजणार? अप्रतिम प्रश्न. ही मशीन लर्निंगमधली एक खूप मोठी चर्चा आहे, मॉडेल इंटरप्रिटेबिलिटी. आणि याचं उत्तर आहे नाही. आपण आंधळेपणाने विश्वास ठेवायची गरज नाही. अझ्युअर सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये एक्सप्लेनेबिलिटी नावाचं एक वैशिष्ट्य असतं. एक्सप्लेनेबिलिटी. हो, ते आपल्याला सांगतं की मॉडेलने अंदाज लावताना कोणत्या फीचरला किती महत्त्व दिलं. उदाहरणार्थ, ते आपल्याला दाखवेल की तापमान या फीचरचा विक्रीवर सर्वाधिक परिणाम झाला, त्यानंतर आठवड्याचा दिवस आणि सर्वात कमी पाऊस. वा, म्हणजे आपल्याला त्या काळ्या पेटीच्या आत डोकावून पाहता येतं. बरोबर. हे खूपच छान आहे. म्हणजे आपल्याकडे एक हुशार मॉडेल आहे आणि ते तर्कावर आधारित आहे हेही आपण तपासू शकतो. पण हे मॉडेल सध्या आपल्या प्रयोगशाळेत बंद आहे. त्याला बाहेरच्या जगात कामाला लावण्यासाठी आपल्याला त्याला तैनात करावं लागेल, बरोबर? अगदी बरोबर. डिप्लॉय करावं लागेल. तैनात केल्यावर आपल्याला एक रिअल टाईम एंड पॉइंट मिळतो. रिअल टाईम एंड पॉइंट म्हणजे एक ऑनलाईन पत्ता किंवा API? हो. आपला आईस्क्रीम पार्लरचा मालक त्याच्या मोबाईल ॲपमध्ये किंवा वेबसाईटमध्ये हा पत्ता टाकू शकतो. मग जेव्हा त्याला उद्याचा अंदाज हवा असेल तेव्हा तो फक्त उद्याचं अपेक्षित तापमान आणि दिवस त्या ॲपमध्ये टाकेल. ते ॲप ती माहिती या एंड पॉइंटवर पाठवेल आणि काही सेकंदात त्याला उत्तर मिळेल. किती आईस्क्रीम बनवायचे याचं. अगदी. आता खरी परीक्षेची वेळ. आपण या एंड पॉइंटची चाचणी घेऊया. आपण त्याला एक काल्पनिक परिस्थिती देऊ. समजा जून महिन्यातला बुधवार आहे, तापमान 70.5 अंश फॅरेनहाईट आहे आणि थोडा पाऊस आहे. ही माहिती आपण एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये देणार, ज्याला JSON म्हणतात. आणि टेस्ट बटन दाबूया. आणि उत्तर आलं आहे 120.16. म्हणजे आपल्या अंदाजानुसार सुमारे 120 आईस्क्रीम विकले जातील. वाह! आणि हे उत्तर आपल्याला लगेच मिळालं. हीच रिअल टाईम एंडपॉइंटची ताकद आहे. लाखो लोक एकाच वेळी याला प्रश्न विचारू शकतात आणि त्यांना त्वरित उत्तरं मिळतील. हे सगळं ऐकायला खूप सोपं आणि प्रभावी वाटतंय. पण मला एक शंका आहे. हे इतकं सोपं असेल तर मग डेटा सायंटिस्टची गरजच काय? आणि यात काही धोका नाही का?
म्हणजे ही रोबोट टीम कधीकधी चुकीचा निर्णय काढू शकते का? तुम्ही नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. ऑटोमेटेड ML हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे, पण ते जादूची कांडी नाही. यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे कचरा आत कचरा बाहेर. बरोबर. जर तुम्ही मॉडेलला चुकीचा, अपूर्ण किंवा पूर्वग्रह दूषित डेटा दिला, तर ते अत्यंत आत्मविश्वासाने तुम्हाला चुकीचं उत्तर देईल. मला आठवतंय, एका प्रोजेक्टमध्ये ऑटो MLने असा अल्गोरिदम शोधून काढला होता, ज्याचा आम्ही विचारही केला नव्हता आणि त्याने आमचे निकाल 15% सुधारले होते. अरे वा. पण दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये डेटामध्ये असलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे मॉडेल पूर्णपणे चुकीचे अंदाज लावत होतं, जे एका अनुभवी माणसाच्या लगेच लक्षात आलं असतं. म्हणजे डोमेन ज्ञान, म्हणजे त्या विषयाचं ज्ञान अजूनही महत्वाचं आहे. हो, आपल्या उदाहरणात आईस्क्रीम पार्लरच्या मालकाला हे माहीत असणं गरजेचं आहे की जवळच्या शाळेला सुट्टी आहे का किंवा शहरात काही मोठा कार्यक्रम आहे का. ही माहिती डेटामध्ये नसेल तर मॉडेलचा अंदाज चुकू शकतो. अगदी तसेच. ऑटोमेटेड MLमुळे डेटा सायंटिस्टचं काम बदलत आहे. आता त्यांना अल्गोरिदम निवडण्यात वेळ घालवण्याऐवजी योग्य प्रश्न विचारणं, चांगला आणि स्वच्छ डेटा गोळा करणं आणि मॉडेलच्या निकालांचा अर्थ लावून व्यवसायासाठी योग्य निर्णय घेणं यावर जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे हे साधन त्यांना मदत करतं, त्यांची जागा घेत नाही. अगदी. जाता जाता एक व्यावहारिक सूचना. जर आपण हे प्रात्यक्षिक खऱ्या अज्युअर अकाउंटवर केलं असेल तर काम झाल्यावर हा एंड पॉइंट आणि रिसोर्स ग्रुप डिलीट करणं गरजेचं आहे. हो, खूप महत्वाचं आहे. हे घरातून बाहेर पडताना लाईट बंद करण्यासारखं आहे, नाहीतर महिन्याच्या शेवटी मोठं बिल येऊ शकतं. बरोबर. आणि आपण जे ML लॅब वापरत आहोत त्यात ही चिंता नाही. अच्छा. फक्त ब्राउझर टॅब बंद केला की झालं. सगळं आपोआप स्वच्छ होऊन जातं. तर या सगळ्यातून आपण काय शिकलो? आपण फक्त काही क्लिक्स वापरून कोणताही कोड न लिहिता एका व्यावसायिक समस्येवर एक शक्तिशाली उपाय तयार केला. हो. आपण पाहिलं की ऑटोमेटेड ML केवळ वेळ वाचवत नाही, तर ते आपल्याला सर्वोत्तम अल्गोरिदम शोधून देतं. पण सर्वात महत्वाचा धडा कोणता? सर्वात महत्वाचा धडा हा आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी मानवी बुद्धिमत्ता, अनुभव आणि योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता ही नेहमीच केंद्रस्थानी राहील. हे साधन त्या बुद्धिमत्तेला अधिक प्रभावी बनवतं, तिला पर्याय देत नाही. आपण हे आईस्क्रीम विक्रीसाठी वापरलं, पण आता एक विचार करा. आपल्या रोजच्या कामात किंवा आयुष्यात अशी कोणती संख्या आहे जिचा अंदाज आधीच लावता आला तर निर्णय घेणं सोपं होईल? कदाचित एखाद्या प्रोजेक्टला लागणारे तास, वेबसाईटवर येणारे युजर्स किंवा पुढच्या तिमाहीत होणारी विक्री. या साधनांमुळे या प्रश्नांची उत्तरं शोधणं आता पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणता प्रश्न विचारणार आहात?